बिग बॉस करून येतात लोक, गाडी बंगले काय काय घेतात, आणि मी साला पहिल्यापासून गरीबच आहे. ढोराला वैरण टाका आणि काम करा. काय रे बाबा, काय बाबा राजा, कधीच मी काय आमिर नाही होत. तिथल्या तिथंच आहे. ढोराला वैरण करा, पाणी टाका आणि ज्वारी काढायला जा. लय ताण आला रे बाबा. बिग बॉस मराठीचं सीझन केल्यानंतर घरामधले जे सदस्य असतात त्यांचं आयुष्य तात्काळ त्या ठिकाणी बदलून जातं. कारण की एखादा सदस्य त्या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून आला किंवा रील स्टार म्हणून आला तर त्याचं सगळं काही आयुष्य त्या ठिकाणी बदलून जातं आणि त्याला नवीन इंडस्ट्रीमध्ये कामं मिळतात, त्याचं मोठं नाव होतं, मग त्याला पैसा आणि प्रसिद्धी या सगळ्याच गोष्टी मिळतात. त्याच्यामुळं त्याचं घर होतं, गाडी होते, बंगला होतं आणि सगळं काही त्यांच्या आशा अपेक्षा इच्छा पूर्ण होतात. पण मात्र असं काही काही जणांसोबत होतंय. तसं प्रभू शेळके या सदस्यासोबत झालेलं नाही. उलट त्याची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती त्याची अजून कायम आहे. हेच प्रभू शेळकेनं त्याच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की प्रभू शेळकेनं कशा पद्धतीनं त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तो म्हणतो बिग बॉसचं सीझन केल्यानंतर काही जण गाड्या घेतात, बंगले घेतात, त्यांचं आयुष्य बदलतं. पण मात्र त्याची जी गरीब परिस्थिती होती तीच अजून त्या ठिकाणी कायम आहे, त्याची परिस्थिती बदलली नाही असं प्रभू शेळकेनं स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं तर प्रभू शेळके हा अत्यंत साधारण गरीब घरातून पुढे आलेला एक कलाकार आहे. अशा कलाकाराला राज्यातल्या जनतेनं चांगला पाठिंबा दिला होता आणि जनतेमुळेच तो बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा पोहोचला होता. बिग बॉसच्या घरामध्ये 12 आठवडे प्रभू राहिल्यानंतर प्रभू शेळके जिंकेल की काय असं सुद्धा अनेकांना वाटत होतं. पण मात्र शेवटी जनतेचा कौल मान्य करून बिग बॉसच्या घरामधून प्रभू शेळकेला बाहेर जावं लागलं. मग आता बिग बॉसच्या बाहेर पडल्यानंतर अनेक सदस्यांना चांगले चांगले कामं भेटतात. काही जणांना ॲडव्हर्टायझिंग भेटते, काही जणांना मार्केटिंग भेटते, काही जणांना TV सिरियलमध्ये काम भेटतं, काही जणांना पिक्चरमध्ये काम भेटतं. त्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. पण मात्र प्रभू शेळकेसोबत तसं काहीही घडलं नाही. बिग बॉसचं सीझन करून आल्यानंतर थेट त्याला गावाकडं घरी जावं लागलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणता मोठा प्रोजेक्ट आला नाही, एखादा चित्रपट, TV सिरियल किंवा एखादा शो हा सुद्धा आला नाही. म्हणून आता तो पहिल्यासारखेच व्हिडिओ शेतामध्ये जाऊन, रानामध्ये जाऊन बनवत आहे. लोकांना हसवण्याचं काम प्रभू शेळके करत आहे. जर हा व्हिडिओ एखाद्या दिग्दर्शकापर्यंत, एखाद्या प्रोड्युसरपर्यंत पोहोचला तर नक्कीच त्यांनी प्रभू शेळके सारख्या साधारण घरातून आलेल्या कलाकाराला कुठं ना कुठं तरी एक संधी द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचं सुद्धा आयुष्य सुखकर होईल, त्याचं सुद्धा आयुष्य बदलेल. कारण की प्रभू शेळकेमध्ये सुद्धा एक क्वालिटी आहे, तो जनतेला हसवण्याचं काम करतो. स्वतःच्या पाठीमागे एवढे दुःख, दवाखाने असून सुद्धा तो प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करतो. बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं प्रभू शेळके खेळत होता, म्हणून 12 आठवडे तो बिग बॉसच्या घरात टिकला होता. पण मात्र आता इथून पुढे त्याला काही मोठमोठे चित्रपट, सिरियल, मालिका काही भेटतं का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण मात्र बिग बॉसमुळे त्याचं आयुष्य बदललं आहे का नाही बदललं आहे ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.